यूएपीए, मकोका, एनएसएल असे अनेक दहशतवाद विरोधी आणि नक्षलवाद विरोधी कायदे अस्तित्वात असतानाही महायुती सरकारने जाणीवपूर्वक जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली भाजप सुरक्षा विधेयक हे आणलेलं आहे आणि त्याला त्यामुळेच मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। कारण मुळात हे जनसुरक्षा विधेयक लोकांच्या सुरक्षेसाठी नसून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ज्या संघटना, संस्था आणि व्यक्ती हे सरकारच्या विरोधात, सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उठवत असतील त्यांना दडपून त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी आणलेलं आहे। एवढाच या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अर्थ निघतो। एकीकडे अर्बन नक्षलवाद ही संकल्पना जी मुळात याआधी कधीही अस्तित्वात नव्हती ती समोर आणली गेली आणि त्या माध्यमातून डाव्या आणि कडव्या डाव्या विचारसरणीच्या संस्था आणि संघटनांना देशद्रोही ठरवण्याचा घाट हा महायुती सरकारने आणलेला आहे, जे अतिशय चुकीचं आहे। बेकायदेशीर कृत्याची व्याख्या करत असताना सामाजिक शांततेचा आणि त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा भंग करणारी संस्था, संघटना किंवा व्यक्ती असं जेव्हा सरकार म्हणतंय तेव्हा याचाच अर्थ जी व्यक्ती किंवा जी संस्था, संघटना सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवेल त्याला तुरुंगात डांबण्यासाठी, त्यांना दडपण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार या जनसुरक्षा कायद्याचा वापर करणार आहे, जे लोकशाहीला आणि संविधानाच्या मूलभूत अधिकारांना गदा आणणार आहे।